दुपारची वेळ झाली होती. 12:30 वाजले होते आणि आम्ही अचानकच कलावतीनदुर्ग येथे जाण्याचा प्लॅन केला. कधीकधी अचानक होणारे प्लॅनसुद्धा आहे ना, आपल्यासाठी एक अविस्मरणीय होऊन जातात. तुमच्या बाबतीतही असं कधीतरी घडलं असेल की अचानक एखाद्या ठिकाणाला भेट देण्यासाठी तुमचा प्लॅन झाला आणि तिकडे गेल्यानंतर तिकडचं वातावरण एक तुम्हाला वेगळाच आनंद देऊन गेलं असेल. ठाकूरवाडी हे इकडचं बेस विलेज आहे, म्हणजेच गडाच्या पायथ्यालगतचं गाव आहे. या ठिकाणी आलो, गाडी पार्किंग केली आणि पुढचा प्रवास चालू केला. गडाच्या पायथ्यालगतच आम्हाला नाईट स्टे करायचा होता. त्यामुळे नाईट स्टेसाठी लागणारं सगळं साहित्य आम्ही सोबतच घेऊन आलो होतो. म्हणजे ट्रेकिंगची बॅग, टेंट असेल, त्यानंतर खाण्यापिण्याचं सगळं साहित्य, हे सर्व सोबत घेऊन गड सर करण्यासाठी सुरुवात केली. तुम्ही बघू शकताय आम्ही जे काही सगळं साहित्य आहे ते एका बॅगमध्ये टाकलेलं आहे आणि एकच बॅग घेतलेले आहे. आता सुट्टे मेजर बॅग घेऊन चाललेले आहेत आणि बघू शकता इकडे बाकीचे मंडळी हात हलवीत चाललेले आहेत. थोडं लक्ष द्या. एकच माणूस धार दिकट आणलाय आम्ही सोबत. 8 दिवसामध्ये जरा ड्राय फ्रूट चिप्स वगैरे खाऊ घालतोय. कुठेही जायचं म्हणलं तरी हा पुढे असतो. या ट्रेकसाठी त्याला भक्कम बनवलेलं आहे आजच्या ट्रेकसाठी. बघूया आता तो काय करामत दाखवते आजच्या दिवशी. 20 दिवस झाले ट्रेनिंग चालू आहे पूर्ण स्पॉटची. तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय आता जवळजवळ निम्म्या रस्त्यापर्यंतचा प्रवास आमचा पूर्ण झालेला आहे आणि आता ही बॅग बघू शकताय दत्तात्रय सुट्टे यांच्या हाती सोपवलेली आहे आणि आता इथून पुढचा जो काय प्रवास आहे तो आता बघूया कुठपर्यंत सर करतात ती बॅग घेऊन. त्याचप्रमाणे एक प्रवासाचा टप्पा पार करत आम्ही आता कलावतीनदुर्ग या गडाला भेट देण्यासाठी निघालेलो आहे. आता वाजलेले 3:30. हिवाळा असल्यामुळं लवकर अंधार पडतो. जवळजवळ 5:30 ते 6 वाजेपर्यंत अंधार पडून जातो. अंधार पडण्याच्या आधी आम्हाला गड सर करून खाली यायचं आहे आणि खाली जे काही कॅम्पिंगचं ठिकाण आहे त्या ठिकाणी स्टे करायचं आहे. प्रवास करून खूपच दमलो होतो, त्यामुळे एका ठिकाणी विसावा घेऊन सोबत असणारी जी काही फळं आहे त्याची मजा थोडीशी चाखली. कलावतीनदुर्गाविषयी थोडक्यात माहिती सांगायची झालीच तर कलावतीनदुर्ग हा समुद्रसपाटीपासून 2250 फुटावरती आहे. हा किल्ला पनवेल स्टेशनपासून जवळजवळ 18 किलोमीटर अंतरावरती आहे. किंवा तुमच्याकडे बाईक किंवा 4 व्हीलर जर असेल तर तुम्ही जुना पुणे मुंबई जो काय हायवे तिकडनं शेडुंग फाटा जो लागतो त्या शेडुंग फाट्यापासून लेफ्ट घेऊन बेस विलेज जे काय ठाकूरवाडी आहे ना तिथपर्यंतसुद्धा येऊ शकता. कलावतीनदुर्ग हा प्रबळ माची आणि कलावंतिनीचा सुळका अशा 2 भागात विभागलेला आहे. गडाच्या तळाचा भाग हा चढणीचा असून पुढे तो भाग पठारासारखा होतो, ज्याला प्रबळ माची म्हटले जाते. माचीवर काही ठाकर आणि आदिवासी बांधवांची वस्ती असून मुक्कामासाठी माचीची जागा उत्तम आहे. माची सोडून मुख्य वाटेला लागल्यावर वाटेत दगडात कोरलेली गणपतीची आणि हनुमंतांची मूर्ती आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता कलावतीनदुर्गाच्या एकदम पायथ्याला आम्ही आता येऊन पोहोचलेलो आहे आणि आता आम्हाला कलावतीनदुर्ग सर करण्यासाठी सुरुवात करायची. जवळजवळ 1 तास प्रवासानंतर आम्ही या पायथ्याला येऊन पोहोचलेलो आहे. तुम्ही बघू शकता सगळे मित्रमंडळी एकदम आता थकलेले आहेत आणि आता थकून काय फायदा नाही. इथून पुढं खरी लढाई चालू होणार आहे.
तर मित्रांनो, पायऱ्यांचा टप्पा पार केल्यानंतर अखेरचा जो काय 20 ते 25 फुटांचा रॉक पॅच आहे ना, तो पार करून आम्ही वरती आलो. वर आल्यानंतर सभोवतालचं जे काही दृश्य आहे ना, ते अगदी मनाला मोहून टाकणार आहे. ते पाहून मन अगदी तृप्त झालं. त्यानंतर हळूहळू आम्ही खाली उतरण्याचा मार्ग पकडला. छत्रपती शिवाजी महाराज की जय, की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी. आणि बघू शकता तुम्ही सनसेट सूर्य मावळताना आपल्याला ते दिसतोय. संध्याकाळची वेळ झालेली आहे. मस्त असा वारा सुटलेला, एकदम गारवा देणारा. आणि आता आम्ही गडाच्या पायथ्याला येऊन पोहोचलेलो आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता आम्ही कलावंत सिंधुदुर्गाच्या पायथ्याला आणि प्रबळगडाच्या पायथ्याला येऊन पोहोचलेलो आहे. या दोन्ही गडांच्या मध्ये ही जी काही जागा दिसते याला या दोन्ही गडांमधील खिंड म्हणतात. प्रबळगड आणि कलावंत सिंधुदुर्ग याच्यामधील जी काही खिंड आहे. तर मंडळी, या ठिकाणी आता आमचा कलावंत सिंधुदुर्गचा जो काही ट्रेक आहे तो संपलेला आहे आणि आता आम्ही खाली पायथ्याला आलेलो आहे. आणि आता तुम्ही बघू शकता लिंबू सरबत जे काय आम्हाला मामाने दिलेला आहे तो थंडगार लिंबू सरबत आता आम्ही पित आहे. आणि त्याच्यानंतर जो काही पुढचा प्रवास आहे खाली जाण्याचा तो आम्ही चालू करणार आहोत. काही बोलतात सुरू झाले. मस्त थंडगार असा आणि एकदम टेस्टी हा जो काही लिंबू सरबत आहे तो बनलेला आहे. सुपअप लागला, सुपअप. अतिशय उत्तम असा दुर्ग आहे. महाराष्ट्रातील सर्व दुर्गप्रेमींनी इथं अवश्य भेट दिली पाहिजे. निसर्गरम्य वातावरण, सुंदर असं अभयारण्य, अशा प्रकारचं वातावरण पाहायला मिळतं आपल्याला, जेणेकरून हा जो सह्याद्रीतला निसर्ग आहे तो डोळ्यात साठवता येतो. आणि भविष्यात आपल्याला यातून प्रोत्साहन मिळतो की मावळ्यांनी आजवर किती परिश्रम घेतले असतील असे दुर्ग भ्रमंती करताना आपल्याला लक्षात येतं. त्यानंतर मी सुनील राठोड यांच्याकडे त्यांच्या भावना व्यक्त करायला माईक सोपवतो. आज आम्ही कलादुर्ग येथे माझे मित्र स्वप्नील सुकटे, जे महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या शिखरात राहणारे, आज कलावंतीला आले. आनंद वाटला. सगळ्यांचाच जवळपास बोलून झालेलं आहे आणि सगळ्यांनी तुम्हाला बऱ्यापैकी माहिती सांगितली असेल. तर मी एवढंच सांगेल शेवटचा 2 शब्द की असा कलावंती दुर्ग हा एक असा चित्तथरारक असा दृश्य आहे इथे आणि खूप रमणीय वातावरण आहे. जर तुम्हाला कधी एकांतात जर वेळ घालायचा असेल तर तुम्ही अवश्य भेट द्या. आणि इथे कलावंती दुर्ग आणि शेजारीच प्रबळगड म्हणून गड आहे. पण आता आम्हाला संध्याकाळ झाल्यामुळे आम्ही प्रबळगडावर जात नाही. त्यामुळे आम्ही आता पायथ्याची टेंटची सुविधा केलेली आहे आम्ही, आणि आता तिथंच आमचा आजचा मुक्काम असणार आहे. संध्याकाळची वेळ झाली होती. अंधार पडायला लागला होता. त्याचप्रमाणे थकून भागून आलेल्या दुर्गप्रेमींना लिंबू सरबत देण्याचे काम करणारे काकासुद्धा आता घरी निघाले होते. तर या गुहेमध्ये आता आम्ही आलेलो आहे. म्हटलं रस्त्याने खाली उतरता होता एक गुहा लागली आम्हाला आणि त्या गुहेच्या दिशेने आतमध्ये आलो. तर ही जी गुहा आहे ती जवळजवळ 30 ते मला वाटते 40 फुटाची असेल. आणि त्या 30 ते 40 फुटाचा नंतर आतमध्ये आल्यानंतर एक थोडीशी खोली, एकदम छोटीशी खोली, छत पण त्याचं एकदम छोटे तुम्ही बघू शकताय. ही खोली लागते. तर इकडे ॲक्च्युली स्टे कोण करत नाही, इथं फक्त एक गुहा बघण्यासाठी आतमध्ये येऊ शकतो. एकदम त्या काळी मावळ्यांनी रात्री अपरात्री लपण्यासाठी किंवा आश्रयासाठी बनवलेली गुहा असेल आणि ती आपण निश्चितच बघू शकता. फक्त संध्याकाळी या गुहेमध्ये येताना आपल्यासोबत टॉर्च असावी, तशी दिवसा पण असायलाच हवी. आणि किमान 2-3 जण सोबत असल्याशिवाय घुसण्याचा प्रयत्न करू नये, कारण एकटा जर आतमध्ये आला तर तो घाबरण्याची पण शक्यता नाकारता येत नाही. आणि थोडीशी ऑक्सिजनचा
पुरवठा कमी आहे, आतमध्ये ऑक्सिजन कमी आहे, त्याच्यामुळे बोलताना सुद्धा थोडा त्रास होतोय. आम्ही ऍक्च्युली दमल्यामुळे आणि ऑक्सिजन कमी पडत आहे. तुम्ही समजू शकता की त्या काळी जर इथं थोडा ऑक्सिजनचा पुरवठा थोडासा कमतरता वाटते, तरी पण त्यावेळी मावळे इथे कसं राहत असतील किंवा कशी गडाची सुरक्षा करीत असतील याच्यावरून आपण त्यांचं नक्कीच हे घेऊ शकतो आपण की ती माणसं कशी होती. छत्रपती शिवाजी महाराज की जय की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय शिवाजी. जय भवानी. इकडे बघू शकता आपण, आम्ही आता विहिरीकडे आलेलो आहे. विहिरीतलं पाणी घेऊन आता थोडंसं फ्रेश होऊन तोंडात पाय धुवून पुढं स्टे करण्यासाठी निघणार आहोत. आणि आता आमच्याकडं पाण्याचा तुटवडा आला होता, त्यामुळं आता आम्ही विहिरीच्या शोधामध्ये या गावाच्या जवळच असणारी जी काही विहीर आहे या ठिकाणी आलेलो आहे. कलावंतीन जो आहे त्याच्या ज्या पायथ्यालाच जे काय गाव आहे त्या गावाची विहीर आहे आणि मस्त अशी सुंदर सिमेंट काँक्रीटची विहीर आहे. नाईट स्टे झाल्यानंतर आम्ही घरची वाट पकडली आणि घरी येण्यासाठी निघालो. कलावंतीन दुर्गाच्या बाबतीत सांगायचं झालंच तर कलावंतीन दुर्गाच्या पायऱ्या जितक्या सुंदर दिसतात ना तितक्याच काळजाचा थरकाप उडवणाऱ्या आहेत. तरीही प्रत्येकाने या दुर्गाला नक्की भेट द्यावी.